हॅलो, नमस्कार बालमित्रांनो. आज आपण मराठी मुळाक्षरे, स्वर आणि व्यंजन आणि त्यापासून सुरू होणारे रोजच्या वापरातील शब्द पाहणार आहोत. चला तर मग बघूया, यापैकी कोणकोणते शब्द तुम्हाला माहिती आहेत. चला, करायची सुरुवात. हा आहे पहिला मुळाक्षर, स्वर. अ. अ पासून अजगर. अ पासून अजून कोणकोणते शब्द येतात? अ पासून अननस. बरोबर. अ पासून अननस. हा आहे आ. आ पासून आरसा. आपल्या सगळ्यांच्या घरात आरसा असतो की नाही? आरसा. आ पासून अजून काय बरं येतं? हां, आई. आपली सर्वांची आवडती आई. हा आहे ई. ई पासून इमारत. बरोबर. आपण सर्वांनी इमारत तर बघितलीच असेल, हो की नाही? ई पासून इमारत. हा आहे स्वर ई. ई पासून इडलिंबू. बरोबर. ई पासून अजून काय येतं? ई पासून ईश्वर. ईश्वर म्हणजेच देव. हा आहे स्वर ऊ. ऊ पासून उशी. बरोबर. अजून ऊ पासून काय बरं येतं? ऊ पासून उंदीर. बरोबर. उंदीर. हा आहे स्वर ऊ. ऊ पासून ऊस. बरोबर. ऊस कसा लागतो? गोड गोड गोड. अजून ऊ पासून काय बरं येतं? बरोबर. ऊ पासून ऊन. हा आहे स्वर ए. ए पासून अंक 1. हा आहे 1. हा आहे स्वर ऐ. ऐ पासून ऐरण. बरोबर. ऐरण. हा आहे स्वर ओ. ओ पासून ओढणी. बरोबर. ताईची ओढणी. अजून ओ पासून ओठ. ओ पासून ओठ. हा आहे स्वर औ. औ. औ पासून औषध. औ पासून औषध. हा आहे स्वर अन. अन पासून अंगठी. अन पासून अंगठी. हा आहे स्वर आहा. आहाचे शब्द स्वतः. स्वतः. हा आहे स्वर ॲ. ॲ. ॲ पासून ॲपल. ॲ पासून ॲन्ट. हा आहे स्वर ऑ. ऑ. ऑ पासून ऑक्टोपस. बरोबर. ऑ पासून ऑक्टोपस.
अजून ऑ पासून ऑरेंज, ऑरेंज. आता आपण व्यंजन आणि त्यापासून सुरू होणारे शब्द पाहूयात. हा आहे क, क. क पासून कपाट, कपाट. क पासून कप, कप. हा आहे ख, ख. ख पासून खिडकी. आपल्या घराला खिडकी असते की नाही? बरोबर, खिडकी. आणि ख पासून खडू, खडू. हा आहे ग, ग पासून गवत. आपल्या बागेतील गवत, गवत. ग पासून गाजर, ग पासून गाजर. हा आहे घ, घ. घ पासून घर. आपण राहतो ते घर. बरोबर, घ पासून घर. घ पासून घंटी. बरोबर, आपल्या देवघरात असते ती घंटी, घंटी. हा आहे च, च. च पासून चमचा. बरोबर, चमचा. च पासून चटई, चटई. हा आहे छ, छ पासून छत्री, छत्री. पावसात भिजू नये म्हणून आपण छत्रीचा उपयोग करतो, छत्री. छ पासून छडी, छ, छडी. हा आहे ज, ज पासून जहाज. जहाज कुठे बरं असते? बरोबर, समुद्रामध्ये. ज पासून जास्वंद, जास्वंद. गणपती बाप्पाचं आवडतं फूल, जास्वंद. हा आहे झ, झ पासून झबले. लहान बाळाचे झबले. झ पासून झाडू. बरोबर, आपले घर स्वच्छ करण्यासाठी झाडू. हा आहे ट, ट पासून टरबूज. तुम्हाला आवडते ना टरबूज? टरबूज, गोड टरबूज. ट पासून टाळ, टाळ. भजन करताना आपण टाळ वाजवतो. हा आहे ठ, ठ पासून ठसा, ठसा. हा आहे ड, ड पासून डब्बा. आपला खाऊचा डब्बा, डब्बा. ड पासून डमरू, डमरू. हा आहे ढ, ढ पासून ढग. आकाशात असतात ते ढग, मऊ मऊ ढग. हा आहे ण, ण पासून बाण, बाण.
हा आहे त. त पासून तवा. बरोबर. आई ज्याच्यावर पोळ्या भाजते तो तवा. तवा. त पासून ताट. ज्यात आपण जेवण करतो ते ताट. ताट. हा आहे थ. थ पासून थेंब. थेंब. पाण्याचा थेंब. बरोबर. थ पासून थवा. थवा. पक्ष्यांचा थवा. बरोबर. हा आहे द. द पासून दरवाजा. बरोबर. घराचा दरवाजा. द पासून दप्तर. शाळेचे दप्तर. हा आहे ध. ध पासून धनुष्य. धनुष्य. ध पासून धबधबा. धबधबा. हा आहे न. न पासून नळ. पाण्याचा नळ. बरोबर. न पासून नथ. नथ. हा आहे प. प पासून पणती. दिवाळीला लावतो ती पणती. बरोबर. प पासून पतंग. पतंग. हा आहे फ. फ पासून फणस. गोड गोड फणस. फ पासून फळे. फळे. हा आहे ब. ब पासून बशी. आपण चहा पितो ती बशी. बरोबर. ब पासून बदक. बदक. बदक पाण्यामध्ये राहतो. बरोबर. हा आहे भ. भ पासून भटजी. पूजा सांगतात ते भटजी. भ पासून भाज्या. हा आहे म. म पासून मका. मका. बरोबर. मका. म पासून मांजर. मांजर. आपली मनी माऊ. बरोबर. हा आहे य. य पासून यज्ञ. पूजेसाठी करतो ते यज्ञ. य पासून यंत्र. आपली कामे सोपे होण्यासाठी आपण वापरतो ते वेगवेगळे यंत्र. बरोबर. जसे की मिक्सर. वॉशिंग मशीन. बरोबर. अजून कोणकोणते यंत्र आपण वापरतो? तुम्ही नक्की पहा. हा आहे र. र पासून रवी. बरोबर. र पासून रत्न. रत्न.
हा आहे ल. ल पासून लगोरी. बरोबर. आपला सर्वांचा आवडता खेळ लगोरी. ल पासून लसूण. आई स्वयंपाकात लसूण वापरते. बरोबर. लसूण. हा आहे व. व पासून वजन काटा. बरोबर. आपण वजन करतो तो वजन काटा. व पासून वाटी. ज्यात आई आपल्याला खाऊ देते ती वाटी. बरोबर. वाटी. हा आहे श. श पासून शहामृग. हा एक पाळीव पक्षी आहे. शहामृग. श पासून शहाळे. बरोबर. हा आहे ष. ष पासून षटकोन. षटकोन. हा आहे स. स पासून ससा. मऊ ससा. ससा. स पासून सफरचंद. सफरचंद. हा आहे ह. ह पासून हत्ती. हत्ती. ह पासून हात. हात. आपल्याला किती हात आहेत? बरोबर. 2 हात. हा आहे ळ. ळ पासून बाळ. बाळ. छोटे बाळ. ळ पासून गूळ. गूळ. गोड गोड गूळ. हा आहे क्ष. क्ष पासून क्षत्रिय. क्षत्रिय. क्ष पासून क्षेपणास्त्र. क्षेपणास्त्र. हा आहे ज्ञ. ज्ञ पासून ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर. ज्ञ पासून ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय असतात. कोणकोणते? बरोबर. कान, डोळे, नाक, हात, जीभ. बरोबर. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.